ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अखेर भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे। मात्र वैजापूरमध्ये भाजप शिवसेनेची युती नको म्हणत कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना अडवले। मात्र जी युती झाली आणि भाजपला 27 तर शिवसेनेला 25 जागा दिल्यानंतर आम्ही समाधानी आहोत असं खासदार संदीपान भुमरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। हिंगोलीत लाडक्या बहिणींच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। लाडक्या बहिणींची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाली होती। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने महिलांनी मोठी गर्दी केली होती। जनवरीचा हप्ता नाही आला आहे, पहिले 4 महिन्याचे नाही आले, 1 महिना आला, मग अजून येईना म्हणून आले। काय कारण सांगितलं ते म्हणाले केवायसी केली नाही, म्हणाले केली बी अशी दाखवायला, म्हणे केवायसी नाही झाली म्हणून। काय नाही तसं, नोकरी नाही, गाडी नाही, घरकुल कुठे ना। त्यांचे ई-केवायसी करण्यामध्ये कुठेतरी चूक झालेली आहे। ते शक्यता असू शकते की बाबा कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी नाहीत किंवा निवृत्ती वेतन घेत नाहीत, या ऑप्शनला त्यांनी होय असं करायला अपेक्षित होतं, परंतु कदाचित त्यांच्याकडे नाही असा ऑप्शन निवडल्यामुळे त्यांची ई-केवायसी चुकल्यामुळे त्यांना हे अनुदान प्राप्त होत नाही असे प्रथमदर्शा दिसून येते। वाशिम जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडल्याने महिलांचा संताप उफाळून आलाय। तक्रार करण्यासाठी अनेक महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्या होत्या, मात्र जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट नाकारण्यात आल्याने संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव घालत निषेध व्यक्त केलाय। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं। आम्ही इथं आलेलो आहे, आमचे 2 हप्ते झाले, पैसे आले नाही। आम्ही इथं आलेलो आहे, इथं आधार कार्ड दाखवलं, त्यांनी सांगितलं ई-केवायसी चुकलेली आहे। बरं ई-केवायसी आमची 4 बाया चुकीन, 5 बाया चुकी, बंदेच बायाची केवायसी चुकली का? आम्ही म्हणलं आम्हाला कलेक्टर साहेबाला भेटू द्या। हे कलेक्टर साहेबाला आम्हाला का नाही भेटू देऊ लागले? आमचा आवाज जर कलेक्टर साहेबाजवळ गेला, कलेक्टर साहेब वरती आवाज करतील ना, तेव्हा आम्हाला लाभ भेटेल ना। ज्यांच्या घरी शेती आहे, 4 चाकी गाडी आहे, त्याला लाभ भेटू राहिला, आम्ही हात मजुरी करतो, आम्हाला लाभ नाही आहे, असं का बरं? आमची एकच विनंती आहे, तुम्ही साईट चालू करा, आमची केवायसी होऊ द्या पुन्हा चालू, आणि आम्हाला एकदा कलेक्टर साहेबाला बोलू द्या, आमचा प्रस्ताव तिथपर्यंत जाऊ द्या। बस 5 दिवसाच्या आत जर साईट चालू झाली तर ठीक आहे, नाहीतर आम्ही 25 तारखेला मोर्चा काढणार म्हणजे काढणार। हे आमचा आवाज कलेक्टर साहेबांना पण पोहोचू द्या। भीक वाळून खातो, शेती नाही, गाडी नाही, काही नाही, आम्ही सगळ्याच्या घरी दारी जाऊन खातो, आम्ही गोंधळ। लाडक्या बहिणींच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून लाडक्या बहिणींनी घाबरू नये। खरं तर अशा शब्दात आमदार राजेश बकाने यांनी लाडक्या बहिणींना दिलासा दिलाय। लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये अनेक विषय समोर येऊन आलेले आहे। अनेक लाडक्या बहिणी आमच्याकडे आलेल्या असताना त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम आम्हाला सांगितलेले आहे, पण लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की घाबरण्याची गरज नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तुमचे लाडके भाऊ तुमच्या पाठीशी आहे, आमदार म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे। ईव्हीएम विरोधात सोलापूर धुळे महामार्गावर आंदोलन करण्यात आले। टायर पेटवत आक्रमक आंदोलन झाले। ईव्हीएम हटवून बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळराजे आवारे पाटील यांचा उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे, आणि त्याचा निषेध म्हणून आज आमच्या या धर्मवीरच्या छाव्यांनी आणि या लोकशाही प्रेमींनी मित्रांनी आज या रोडवरती एक निषेध म्हणून इथे आंदोलन केलेलं आहे। आणि लवकरात लवकर जर येथील प्रशासन, शासन आणि निवडणूक आयोगाने या उपोषणाकडे लक्ष नाही घातलं तर याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात येथे महाराष्ट्रामध्ये जाळपोळ केल्या जाईल। आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।